मुखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे वारे. संपूर्ण राज्यातील महाविकास आघाडीची प्रचारातील आघाडी आणि जनतेचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद. नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. राज्यातील युती व आघाडीच्या संघर्षात महाविकास आघाडीने जनतेत विश्वास निर्माण करण्यात यशस्वी होत आहे. राहुल, उद्धव, शरद ही त्रिमूर्ती एकसंघपणे आपापसातील समन्वयाने परस्पराच्या उमेदवारांना बळ देत आहेत. त्यांचा सुपरिणाम दिसत आहे. या उलट महायुतीत आपसी वेबनाब, परस्परावरील कुरघोडीचे राजकारण यामुळे जनतेत पसरणारा अविश्वास, गुजरात्यांची घरी चाल, त्यास महाराष्ट्रीय जनतेची नापसंती यापेक्षाही सर्वात मोठी बाब म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश. मग ते ओबीसी असतील वा मराठा, शेवटी ते आहेत शेतकरी आणि त्यांच्या व्यथा कोणी जाणून घेत नाहीत. त्या उपेक्षित शेतकऱ्यांचा शाप या मोदी शहांना भोवणार. हे गुजराती फक्त जीएसटी कलेक्शन कसे वाढेल व अडाणी अंबानीची तिजोरीत ती कशी पोहोचेल याचीच उघड काळजी करतात. यामुळे महायुतीत या निवडणुकीत गारद होणार आहे. हरियाणात जशी पोस्टल व स्पेशल मतदान प्रक्रियेत घपला करून काही जागा जिंकून बहुमत मिळवले, तसे महाराष्ट्रात होऊ शकणार नाही. कारण जनमताचा रेटा एवढा तीव्र असेल की प्रत्येक सीट 25,000पेक्षाही जास्तीत जास्त फरकाने निवडून येईल. महायुतीचा पारा धुव्वा उडवेल असेच संकेत मिळत आहेत. मुखेड विधानसभा मतदारसंघात ही वेगळी परिस्थिती नसून भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड चौही बाजूने अडचणीत आहेत. घरातूनच तीव्र विरोधाचा सामना करावा लागल्यामुळे हक्काचा मतदार लिंगायत समाज संपूर्ण विरोधात गेल्यामुळे त्यांची दुसरी भिस्त ज्या समाजावर होती तो हटकर समाजही काही खतगावकरांकडे तर बराचसा काँग्रेसकडे वळला आहे. शिवाय भाजपाची अँटी इन्कमसी ही भोवत आहे. टक्केवारीची बदनामी पिछा सोडत नाही. मोजक्या कार्यकर्त्यांच्या बळावर व भ्रष्टाचारातून कमवलेल्या पैशावरच सारे भिस्त आहे. अपक्ष खतगावकरांना राठोडांवर नाराज असलेला बहुतांशी मतदार साथ देत आहे. सर्व पक्षातील नाराज गट जो आपापली पोळी भाजून घेत असतो असाच वर्ग त्यांच्या पाठराखण करताना दिसतोय. कदाचित त्यांच्या अमाप आर्थिक पॉवरमुळे त्यांना भर पडलेलीही परंतु ते स्पर्धेत आलेत तरी एका मर्यादेपर्यंतच राहतील. ते काँग्रेसचे उमेदवार हनुमंतरावापेक्षाही डॉक्टर तुषार राठोडांनाच जास्त डॅमेज करीत आहेत. या उलट काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र चव्हाण व विधानसभेचे उमेदवार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या दोन्ही परिवारांनी एकसंघपणे सुनियोजित प्रचार यंत्रणा आत्मविश्वासाने राबवित आहेत. आपापला मतदार जोपासून तो राखण्यात यशस्वी होत आहेत. हनुमंतरावांच्या स्वभावातील परिवर्तन व नम्रता लोकांना आकर्षित करत आहे. त्यांच्या भावनिक साथ घालण्यामुळे त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती मिळत आहे. एकदा हनुमंतरावांना विजयी गुलाल लावणारच असा निर्धार जनमानसात दिसत आहे. त्यास महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सकारात्मक व आक्रमक प्रचार यंत्रणेचाही सुपरिणाम आहे. एकंदरीत यावेळी मुखेड विधानसभेला बेटमोगरेकर विजयी होतील असेच वातावरण आहे. 2009ला हनुमंतरावांना कैलासवासी माधवराव पाटील बेटमोगरेकरांचा आशीर्वाद होता. तसाच आता त्यांच्या समर्थकांकडून व परिवारांकडूनही रवींद्र चव्हाणांसोबत हनुमंतरावांनाही लाभ मिळत आहे. स्वतः हनुमंतरावांचे दोन्ही बंधू दिलीपराव व संजय पाटील आपल्या परिवारासह शहर व ग्रामीण भागात जनसंपर्क करून गाठीभेटी घेत आहेत. डोर टू डोर भेटी घेत आहेत. एकसंघ परिवार विरुद्ध दुभंगलेला परिवार आणि अपक्ष बिचारे एकटेच फिरताना दिसत आहेत. त्यांची फॅमिली कुठेच दिसत नाही. रामायणातील एका प्रसंगाची आठवण येते. रावणाच्या अंतिम समयी भगवान रामांना रावणाने विचारलेला प्रश्नाचा उत्तरात सांगितलेला उपदेश खूप काही सांगून जातो. ते म्हणाले की माझ्यासोबत लक्ष्मण होता आणि तुझ्यासोबत बिभीषण नव्हता, म्हणून मी जिंकलो आणि तू हरलास. याचाच अर्थ परिवार एकसंघपणे ज्याच्याकडे असतो तोच जिंकतो. म्हणूनच हनुमंतरावांसोबत दिलीपराव, बळवंतराव, संजय पाटील हे पूर्ण ताकदीने आहेत. याशिवाय हनुमंतरावांनी जपलेले जीवाभावाचे कार्यकर्तेही तन मन धनाने कार्यरत आहेत. यामुळेच हनुमंतराव व रवींद्र यांच्या विजयाची शाश्वती वाटते. तुमचा मनाचा ठाम निर्णय आहे. दादा, तुझं नाव काय? खूप चांगलं नाव. आता सध्या प्रचार चालू आहे. कसं आहे काय नाही, युवा पिढीमधून तुम्ही दिसाला काय मत आहे? कोणाला मतदान करावं वाटते? कोण विकास केलाय असं काय वाटतंय? काँग्रेस पर्याय नाही सर या काळात. काँग्रेस सरकार नंबर 1. हे बीई पर्याय कथाकडे लावून टाकली. सगळं त्याने दिल्लीपासून गलीपासून सगळं भ्रष्टाचार चालू आहे. म्हणून काँग्रेसला मतदान. काँग्रेसला याला भाव नाही, काहीच नाही. कापसाला काय म्हणलं? कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. काय सांग शेतकऱ्याचे हाल. मी शेतकरीच आहे का? आणखी नाही. 2000 रुपये औषध आहे.
दाखवा वर दाखवा. गॅसची परिस्थिती काय आहे? काय याची किंमत काय किती बी लावून द्या त्याची काय आहे याच्यावर जे चालू आहे तुमचे किती म्हणून सरकारचं कसं समजा हे चालू आहे आता काय करावं आम्ही आता त्याच्यामध्ये हॅलो, मत जाणून घ्यायचं. हाँ काय नाव आहे तुमचं? हाँ, क्या करा खाजा भाई, कैसा है मूड, क्या रहेगा, क्या कौन आएगा? हाँ कामा करे क्यों ना? तुमचं काय नाव? शिवाजी. बरं, काय तुमचं मत काय चालू आहे? नाही काय करता तुम्ही? कसं आहे आता विधानसभा लागली 11 लोक आहे, तुम्हाला मतदान करायचं कोणता माणूस आवडला नाही? आवडते जे आपल्याला आवडत ते करू. येत्या 23 महाराष्ट्र पोलीस वारसा किशन राठोड साहेबांचा विकास मुखेड विधानसभा मतदारसंघाचे सर्वसामान्य जनतेचे अधिकृत उमेदवार संतोष भाऊ भगवानराव राठोड यांची निशाणी आहे ऑटो रिक्षा. येणाऱ्या 20 तारखेला ऑटो रिक्षा या बटनाला दाबून बहुमतानं विजयी करा. ताईबाई अक्का विचार करा फक्त. येणाऱ्या 20 तारखेला ऑटो रिक्षाला महाराज शिक्का, ऑटो रिक्षाला महाराज शिक्का. कोण स्कीम आणू शकते, कोण देते, कोण कोणाला काय, म्हणजे काय तुम्हाला कोण आता तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे? आता तुमच्या हातात आहे, कोणाला करावं वाटते? असं काय? ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी गुलाब शेख, पत्रकार. आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला आता विधानसभा आणि लोकसभेचं इलेक्शन लागलंय, रणधुमाळी चालू आहे. शेतकऱ्यांचं मत काय जाणून घेण्यासाठी आमचं चॅनल तुमच्यापासून पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याबद्दल तुमचं सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. तुम्ही आमच्यासाठी इथवर आलात आणि शेतकऱ्यासाठी संवाद घेण्यासाठी इथं मी आलोय. तर सर्वप्रथम आता विधानसभा चालू आहे, लोकसभा पण चालू आहे. तर ह्यामध्ये आता तुम्हाला, तुमचं नाव काय? आमचं नाव संग्राम पवळे गोनार. पवळे गोनार. बरं, आता सध्या तुम्ही शेतकरी आहात. तुमचं आता हे विधानसभेचे लोक बरेच जण उभा टाकलेत, लोकसभेला बी पण आहे. आता तुमचं मत कुणाकडे द्यावं, कुणाला मतदान करावं आणि सरकार काय सध्या करते याबद्दल काय तुमचं मत आहे? सरकारच्या बाजूची आहात का? शेतकरी कोण्या बाजूची आहे? मतदानाला शेतकरी काय म्हणते? मतदान रूपी मतदान तुम्ही करणार आहात का? योगदान मायबाप जनता तुम्ही आहात, काय तुम्हाला म्हणायचं? काय म्हणायचं हो साहेब, सरकारचं कोणा म्हणून ऐकाव? मालाला भाव नाही. 4,000 रुपये क्विंटल सोयाबीन, 6,000 रुपये 7,000 रुपये कापूस क्विंटल. आता काय शेतकरी काय करणार आहे? तुमच्या एवढ्या औषधाच्या बाटलीला रुपये 1,000, 800, 500 काढून देऊ लागल्या. आम्हाला काय पडाले मला सांगा. ते लाडकी बहिणीचे पैसे कोणाचे? तेलाला असेल तेल लावलं 6,000 भाव आहे तेलाला. 150 रुपये किलो तेल तुमचं. आणि आमच्या मालाला भावच नाही. भाव आहे का? 4,000 रुपये भाव आहे. 4,000 रुपये सोयाबीन. हे झालं तुमच्या शेतकऱ्यांचे पोट आहात. आता नवीन आता मतदार उमेदवार उभा टाकले. आता काय ठाम मनात निर्धार केला ठरला आहे की कुणाला मतदान करावं, कोण्या पक्षाला करावं, कोण्या याला करावं? काही मनामध्ये असं हनुमंतराव पाटलाला करावं मला, असं काँग्रेसला करावं मला. हनुमंतराव पाटलाला आमच्या भावाला माल नाही. 4,000 सोयाबीन चालले, 6,000 5,000 कापसाला चालला. आम्ही करावं मला ह्याला काँग्रेसला. काँग्रेसशिवाय काही नाही. ते मालाला भाव नाही. 4,000 रुपये सोयाबीन क्विंटल आहे. लाडकी योजना तर काय तेलामध्ये चालले, तेल किती झाले? 150 रुपये किलो आहे. गॅस मध्ये वाढ, लाईट बिल मध्ये वाढ, त्याच्यामध्ये वाढत. आणि मोबाईलच्या चार्जिंग मध्ये बी गेले, पैसे भरायच्या मध्ये बी वाढ. आता काय आहे सरकार सांगा तुम्ही? काय सरकार देते मुंबईला पुण्याला लोक मुंबईला पुण्यात तिथं 600 रुपये हाजरी आहे वावरात माणसाला एका दिवसभराची. मंदिर सुद्धा निघणार तरी करून कष्ट वाया चले. सोयाबीन काय निघाले, एक एकरी किती निघाले माझ्या? 25 कट्टे रुपयाची पोळी, विक्रम पोळी, ज्ञानेश्वर पोळे.
मग सध्या मूड तुमचा आता कुणाला ठरलंय म्हणजे? काँग्रेसला ठरलंय आम्हाला. हा. काँग्रेसला आम्ही म्हणजे मतदान आता करणार तुषार गावाला. राठोड एवढं काम विकास कामं विचारायचं गावात सुद्धा नाही, पाणी पाणी इलेक्शन झालं तर तोंड दाखल नाही होणार मध्ये. हा. त्याच्या का घरी जाऊन बस, त्याच्या बहिणाकडे तिथे जाऊन बसावं का घरात जाऊन तिथं? हे नाव त्याच्या घरी जावं का आम्ही? हा. इथे काय भावाला नाव नाही, गावात पाण्याला द्यायला नाही, गावात तोंड दाखल नाही, इलेक्शन झालं तर आपण. हा. तुमचं मत काय? आमचं काही मत नाही सर. आमच्या मालाला शेतकऱ्याचा भाव नाही. भाव नसल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावं, सोयाबीनला भाव द्यावं, तुरीला भाव द्यावं, कापसाला भाव द्यावं, असं आमचं मत आहे. गेल्या वर्षी निवडणूक दिल्या, गावात तोंड सुद्धा दाखल नाही आलं तो आपण. गावात आलं सुद्धा नाही कशाला आता विचारायला. हे बघा, आपलं विमा भरल्या, विमाचे पैसे नाही. हा. हा? काय ते देऊन काय फायदा? 1000-2000 तर चहा पाण्याला चलेत. मग ते म्हणायचं बीजेपी वाले 4000 देणार आहेत मतदानला, 5000 देणार आहेत म्हणायचं आता गावात. कोणी अफवा काय चालू आहे. देईना. आणि दारू गावात आणून वाटाले, मेन माणसं धरून दारू सुद्धा अफवा चालू आहे गावात, बॉक्स वाटणं चालू आहे गावात. अहो, आमच्या सरकारला काय नाही, 4 लांडगे धरालेत गावातले सरपंच, पोलीस पाटील हे मोठे भोके धरालेत, त्याची खोली भरालेत भरालेत. मग आणि त्याने आम्हाला छू छू म्हणलं, कुत्रे मोहरी पळणारच आम्ही आता. त्याला काय? बरोबर. मग तुमचं आमच्या चॅनलला तुम्ही भेट दिल्याबद्दल तुमचं कौतुक, अभिनंदन, धन्यवाद. शेतकऱ्यांची ही व्यथा होती आणि व्यथा शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडली, सरकारला कळावं ही विनंती. मालाला भाव आहे का? महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.